कोणाचे जिंकेल राज्य? लातूर एसपी ऑफिस मध्ये डीआयजींच्या आदेशाला विरोध. लातूर पोलीस विभागात मोठा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक डीआयजी शहाजी उमाप यांनी दिलेला बदलीचा आदेश एसपी कार्यालयातच थांबला गेला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. माजी सैनिक चालक पोलीस शिपाई खय्यूम मेहमूद शेख बक्कल नंबर 1793 यांच्या बदली संदर्भातील आदेश अंमलात न आणता दाबून ठेवण्यात आल्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहे. ग्रामस्थ आणि नागरिकांचा सवाल, डीआयजींचा आदेश थांबवायची हिंमत कोणाची? सूत्रांच्या माहितीनुसार काही प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कारवाईचे आदेश असूनही एसपी कार्यालयातील एका कारकुनाने तो आदेश रोखला. त्या कारकुनावर गंभीर आरोप आहेत की त्यांनी वरिष्ठांचा आदेश थांबवून ठेवला. एसपींनी दुर्लक्ष केले का? पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. नागरिक विचारतात, जर आदेश त्यांच्या टेबलवर पोहोचला असेल तर कारवाई का झाली नाही? ग्रामस्थांचे म्हणणे आहे, जर डीआयजींचे आदेशही कार्यालयात दाबले जात असतील तर सामान्य नागरिकांना न्याय कुठून मिळणार? ही वरिष्ठांचा अपमान करणारी प्रवृत्ती आहे. प्रशासन मौन. या प्रकरणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र अंतर्गत चौकशी सुरू असल्याचे समजते. काही समाज कार्यकर्त्यांनी हे प्रकरण राज्य पोलीस महासंचालकांकडे नेण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकारांनी आदेशपत्र मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र चौधरी आणि काळे यांनी टाळाटाळ करत माहिती न देण्याची भूमिका घेतली. हे प्रशासनातील सत्ता संघर्ष आणि अपारदर्शकतेचे चित्र स्पष्टपणे दाखवते. जनतेची मागणी, दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी. ग्रामस्थ आणि नागरिकांची एकमुखी मागणी, डीआयजींच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा प्रशासनावरील विश्वास गमावला जाईल. ही घटना लातूर पोलीस प्रशासनातील गंभीर त्रुटी, आदेश अंमलात न आणणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती स्पष्ट करते. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज, अहमदपूर, लातूर.